पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडेय यांची जयंती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात नांदेड शहरात साजरी केली जाते। त्या अनुषंगाने दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात श्री महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही शोभायात्रा ढोल ताशांच्या व टाळमृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या शोभायात्रेत लहान मुलींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले। ही शोभायात्रा नांदेड शहरातील चौफाळा ते जुना मोंडा व परत चौफाळापर्यंत काढण्यात आली। त्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्त शिव महापुराण कथेचेही आयोजन करण्यात आले होते। अशा विविध कार्यक्रमातून यावर्षी मोठ्या थाटात महर्षी मार्कंडेय यांची जयंती साजरी करण्यात आली। मार्कंडेय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीनिमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीतर्फे भव्य दिव्य अशी शोभायात्रा चौफाळापासून ते जुना मोंडा पुन्हा परत चौफाळा अशी शोभायात्रा करण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक असे देखावे ठेवण्यात आलेले आहेत। आपण पाहत आहात की जसं ढोल पथक, घोडे, पुन्हा महिला मंडळ, वारकरी भजनी मंडळ, लहान मुलांचं ढोल पथक, पुन्हा मार्कंडेयची जीवन झाकी, आपला रथ, त्याच्यामध्ये मार्कंडेय भगवानची मूर्ती आहे आणि आमच्या समाजाचं जे हातमाग आहे, जे समाजाचं विशेष करून एक झाकी आहे ती सुद्धा आहे। आणि भरपूर प्रमाणात आज महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सहभागी झालेले आहेत। तर सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शेवटी महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मार्कंडेय मंदिरामध्ये। जी आहे शोभायात्रा महर्षी मार्कंडेय मंदिर चौफाळा ते जुना मोंडा आणि जुना मोंडापासून वापस चौफाळा मार्कंडेय मंदिर अशी ही शोभायात्रा जात आहे। पूर्वी हळदी कुंकाचा महिलांचा कार्यक्रम ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आपण आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये 500 हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि शिव महापुराण कथा सुद्धा समाजातर्फे ठेवण्यामध्ये आलेली होती आणि आज ही भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यामध्ये आलेली आहे।